नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एओनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू या परीक्षेसंदर्भात इत्थंभूत जी माहिती आहे, म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात विविध डाऊट असतात की या परीक्षेची वयोमर्यादा काय आहे, परीक्षेचा पॅटर्न कसा होतो, कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, ठीक आहे, पूर्व परीक्षा कशी होते, मुख्य परीक्षा कशी होते, किती सब्जेक्ट्स असतात, तर या संपूर्ण परीक्षेसंदर्भातील ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत, या महत्त्वाच्या बाबीसाठी एक व्हिडिओ सिरीज इथे मी एओनएस अकॅडमीच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येतोय. आणि ही एकदम 5 व्हिडिओची एक सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यातला पहिला जो भाग आहे तो आज आपण डिस्कस करणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये विशेष करून मी परीक्षेचा ओव्हरऑल पॅटर्न कसा आहे हे मी थोडक्यात सांगणार आहे आणि त्यामध्ये आपण पूर्व परीक्षेचा सिलेबस कसा आहे, किती कट ऑफ लागतो, त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग कशी असते आणि ओएमआर आन्सर शीटवर कसं तुम्हाला उत्तर तिथे टिक करावं लागतं किंवा सर्कल जो गोळा असतो तो भरावा लागतो, या सगळ्या बाबींबद्दल आज इथे आपण डिस्कशन करणार आहे. आणि त्यामध्येच आपण हे देखील बघणार आहे की या एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या मार्फत किती पदांवर तुमचं सिलेक्शन होतं, ठीक आहे. तर या सगळ्या बाबी आपण आजच्या व्हिडिओमध्ये तिथं बघणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की पहिला डाऊट जो नवीन विद्यार्थ्यांच्या डोक्यात येतो तो म्हणजे काय की सर शैक्षणिक पात्रता काय आहे किंवा शैक्षणिक अर्हता काय आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन ज्याला म्हणतो. तर हे बघा, थोडक्यात जर सांगायला गेलं तर सिंपल गोष्ट आहे, तुमच्याकडे कोणत्याही रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटीकडनं डिग्री असली पाहिजे, ठीक आहे. आणि त्या डिग्रीवर काही टक्केवारीची आवश्यकता राहत नाही की जसं पुष्कळ वेळा विद्यार्थी आम्हाला फोन करतात आणि म्हणतात की सर मला 40% आहे, 50% आहे. पण हे लक्षात ठेवा, त्या डिग्रीवर फक्त तुमचं पास तुम्ही झाले पाहिजे तेवढं जरी असेल तरीही पुरे आहे. टक्केवारीची काही आवश्यकता तिथे राहत नाही. पासिंग पर्सेंटेज जरी मिळाले तरी ठीक आणि डिग्री तुम्हाला मिळाली तरीही ठीक. त्याच्या आधारावर देखील तुम्ही एमपीएससी राज्यसेवेसाठी एलिजिबल राहता किंवा एमपीएससी मार्फत कोणत्याही ज्या विविध पदांसाठी एक्झाम घेण्यात येतात त्याच्यासाठी तुम्ही एलिजिबल राहता. काही 1-2 पद आहे त्यांच्यासाठी काही विशेष करून त्यांनी क्रायटेरिया सांगितलेला आहे, तो देखील मी इथे सांगणार आहे. तर शैक्षणिक अर्हता लक्षात ठेवा की मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असली पाहिजे किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली विहित अर्हता. म्हणजे जर महाराष्ट्र शासनाने कोणती डिग्रीच्या इक्विव्हॅलंट कोणती अजून एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर मान्य केलं असेल तर ते तरी तुमच्याकडे असलं पाहिजे. पण बघा, जनरली सगळ्या विद्यार्थ्यांकडे जे एमपीएससी राज्यसेवा करतात किंवा एमपीएससीच्या विविध परीक्षेसाठी तयारी करतात त्यांच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री असणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता कोणता विद्यार्थी या परीक्षेला अपियर करू शकतो हे लक्षात ठेवा. जर तुम्ही तुमचं शिक्षण चालू असेल आणि तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला असाल तर तुम्ही या परीक्षेचा पहिला अटेम्प्ट देऊ शकता, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतात. म्हणजे पूर्व परीक्षा द्यायला तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक नाही आहे. म्हणजे जर तुम्ही शेवटल्या वर्षाला असाल तर तुम्ही पूर्व परीक्षा देऊ शकता, ठीक आहे. पण मुख्य परीक्षा देण्याच्या आधी तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे. परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. म्हणजे काय, तर तुम्हाला एकदा तुमची प्रिलिम्स एक्झाम निघाली म्हणजे आता तुम्ही मुख्यसाठी एलिजिबल झाला, तर मुख्यसाठी एलिजिबल झाला तर त्याचा फॉर्म वेगळा भरावा लागतो. तो फॉर्म भरताना तुम्हाला तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे. त्याच्या आधारावरच तुम्ही मुख्य परीक्षेसाठी एलिजिबल राहणार आहात, हे लक्षात ठेवा. म्हणजे शेवटल्या वर्षाला तुम्ही परीक्षा तर देऊ शकता, पूर्व परीक्षेसाठी विदाऊट डिग्री असेल तरी चालेल, पण मुख्य द्यायसाठी तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे. तर ही झाली एज्युकेशनल क्वालिफिकेशन. याच्या व्यतिरिक्त जसं मी तुम्हाला सांगितलं की एमपीएससी राज्यसेवेमार्फत ही जी परीक्षा घेण्यात येते, ठीक आहे, गॅजेटेड परीक्षा, ठीक आहे. तर या परीक्षे थ्रू जवळपास 32 प्रकारच्या विविध पदांवर तुमचं सिलेक्शन होतं. जनरली आपण कोणते पद ऐकतो, डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, नायब तहसीलदार, तर हे तर काही मोजके पद आहे. पण याच्या व्यतिरिक्त अजून एकंदरीत 32 पदावर तुमचं या परीक्षेमार्फत इथे सिलेक्शन होतं. त्यामध्ये बघा, हे जे 2 पद आहेत याच्यातलं पहिलं पद आहे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ. या पदासाठी जी शैक्षणिक अर्हता आहे म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते इथे सांगितलेलं आहे. म्हणजे या पदासाठी बेसिकली हे वित्त व लेखा डिपार्टमेंटचे रिलेटेड हे पद आहे. तर या पदासाठी तुमचं सांविधिक विद्यापीठाची किमान 55% वाणिज्य शाखेची स्नातक पदवी तुमच्याकडे असली पाहिजे. म्हणजे यामध्ये जो पर्सेंटेजचा क्रायटेरिया तो एक यांनी ठेवलेला आहे. त्या व्यतिरिक्त इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांनी घेतलेली संधी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाला पाहिजे कॅन्डिडेट, किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट्स यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण, किंवा सांविधिक विद्यापीठाची वाणिज्य मधील पदव्युत्तर पदवी, किंवा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून MBA,
ठीक आहे, म्हणजे MBA जर तुम्ही केलं असेल तर तुम्ही स्पेसिफिकली या पदासाठी सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त विलेखा याच्यासाठी तुम्ही एलिजिबल राहता. म्हणजे ज्यांनी कॉमर्समध्ये केलं आहे ते स्पेसिफिकच या पदासाठी तिथे अप्लाय करू शकतात. आणि दुसरं जे पद आहे ते म्हणजे उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब. ठीक आहे, याच्यासाठी सांविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील पदवी म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटाशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी. म्हणजे जर तुम्हाला उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब याच्यासाठी जर अप्लाय करायचं असेल तर तुमच्याकडे सायन्स मधून तुमच्याकडे ग्रॅज्युएशन झालेल्याची डिग्री असली पाहिजे. आणि कोणते विद्यापीठ? रेकॉग्नाइज विद्यापीठ, जे मान्यताप्राप्त विद्यापीठ आहे त्यांच्या मार्फतच ती डिग्री असली पाहिजे. म्हणजे या स्पेसिफिक 2 पदांसाठी जो स्पेसिफिक एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागत आहे ते इथे नमूद केलेलं आहे. ही फाईल तुम्हाला आमच्या एओनएसच्या टेलिग्राम चॅनलवर मी तिथे टाकतोय. तर ज्याला कोणाला ही फाईल ऍक्सेस करायची असेल त्यांनी टेलिग्राम चॅनल आमचं लवकरात लवकर जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ठीक आहे, त्या व्यतिरिक्त पुढील आता एक तर झालं एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा तुमचा डाऊट क्लिअर झालाय. ठीक आहे, त्याच्यानंतर येतं वयोमर्यादा. आता बघा, मिनिमम जो एज आहे हे MPSC राज्यसेवा किंवा MPSC मार्फत ज्या विविध एक्झाम होतात त्यांच्यासाठी अप्लाय करण्याचं जे मिनिमम एज आहे ते आहे विद्यार्थी मित्रांनो 19. म्हणजे जर तुमचं वय 19 झालेलं आहे कधी, तर जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या दिनांकानुसार. जनरली हा जो दिनांक असतो तो 1 एप्रिल ज्या वर्षीची एक्झाम आहे त्या वर्षीपर्यंत 1 एप्रिल 2025 किंवा 1 एप्रिल 2026 पर्यंत तुमचं वय जर 19 असेल तर तुम्ही पहिला अटेम्प्ट देऊ शकता. म्हणजे आता 27 मध्ये होणार आहे तर तेव्हा जाहिरातीमध्ये काही डेट चेंज झाला तर तो बघाल, पण जनरली 1 एप्रिल 2027 पर्यंत तुमचं वय 19 असलं तर तुम्ही एलिजिबल बनता. दुसरं म्हणजे काय, आता जे एक्झाम देण्याची वयोमर्यादा किती आहे ते बघा. ठीक आहे, अमागास म्हणजे जर तुम्ही जनरल कॅटेगरीचे असाल तर तुम्ही मॅक्झिमम 38व्या वर्षापर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकता MPSC राज्यसेवेची, हे लक्षात ठेवा. याच्या आधी MPSCने प्रयत्न केलेला की जिथे नंबर ऑफ अटेम्प्ट्स वगैरे असा क्रायटेरिया त्यांनी आणला होता, पण तो क्रायटेरिया त्यांनी आता काढून टाकलेला आहे. म्हणजे आता नंबर ऑफ अटेम्प्टचा क्रायटेरिया इथे लागू होत नाही, जो क्रायटेरिया UPSC ला असतो. हे लक्षात ठेवा, इथे नंबर ऑफ अटेम्प्टचा क्रायटेरिया MPSC मध्ये नाही आहे. मी स्पष्ट शब्दात सांगतोय बरं. म्हणजे इथे काय तो वयोमर्यादा आहे. म्हणजे तुम्ही 38व्या वर्षापर्यंत तुम्हाला जितके वेळ एक्झाम द्यायची आहे तितके वेळ तुम्ही एक्झाम देऊ शकता फॉर ओपन कॅटेगरी. आणि जे मागासवर्गीय OBC वगैरे जे आहेत त्यांच्यासाठी 43. ठीक आहे, प्रावीण्य प्राप्त खेळाडूसाठी 43, बाकी सगळ्यांसाठी 43. फक्त जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांना अजून 2 वर्षाची सवलत दिली जाते, ती म्हणजे वयाच्या 45व्या वर्षापर्यंत दिव्यांग उमेदवार MPSC राज्यसेवेचा पेपर तिथं देऊ शकतात. म्हणजे जर तुम्ही OBC NT SC ST मध्ये येत असाल तर तुमची वयोमर्यादा 43 आहे. आणि जर तुम्ही मागास मध्ये येत असाल तर तुमची वयोमर्यादा किती आहे? 38 आहे. हे लक्षात ठेवा. आणि मिनिमम एज किती लागतं परीक्षा द्यायला? तर 19 लागतं. ठीक आहे, जर तुमचं वय 19 असेल तर तुम्ही परीक्षा देऊ शकता. ठीक आहे, आता पदे कोणते कोणते आहेत हे बघा, लक्षात ठेवा. हे जे मी पूर्ण इथे लिस्ट तुमच्या स्लाइडवर जे दिसत असेल विद्यार्थी मित्रांनो, इतके पदे MPSC राज्यसेवेच्या परीक्षेमार्फत इथं भरण्यात येतात. म्हणजे एकंदरीत बघा किती लिस्ट आहे, 32 पद आहे एकूण. ठीक आहे, आणि हे 32 पदाचे नाव इथे क्रमवारीने मी इथे सांगितलेले आहेत. तर अगेन ही फाईल मी टेलिग्राम चॅनलला अपलोड करणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि तिथून हे 32 पदांचे नावं वेगवेगळे काय आहे हे तुम्ही एकदा वाचून टाका. म्हणजे जनरली आतापर्यंत आपल्या डोक्यात जो गैरसमज होता की नाही सर फक्त डेप्युटी कलेक्टर DYSP या 2-3 पदांसाठी जी परीक्षा होते असं राहत नाही विद्यार्थी मित्रांनो. या परीक्षेमार्फत तब्बल 32 पदं तिथे विविध 32 पदावर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. अगेन सिलेक्शन जर तुम्हाला डेप्युटी कलेक्टर पाहिजे, DYSP पाहिजे तर हे टॉप मोस्ट पद आहे, म्हणजे एकदम डिमांडिंग पद आहे. तर अशा पदांसाठी तुम्हाला जो कट ऑफ पेक्षा किमान 50 ते 60 मार्काची लीड पाहिजे. म्हणजे तुम्ही टॉप 100 मध्ये तिथे आले पाहिजे किंवा टॉप 50 मध्ये तुम्ही आले पाहिजे. अगेन जितकी वॅकन्सी आहे त्याच्या आधारावर ते कट ऑफ निघतो आणि त्या कट ऑफच्या आधारावर मग डिसाईड होतं की त्या कॅटेगरीमध्ये तेवढ्या पोस्ट असतील तर मग तुम्हाला ती पोस्ट मिळेल. ठीक आहे, तर म्हणजे एवढ्या विविध प्रकारची पदं या परीक्षेमार्फत भरण्यात येतात. आता एकंदरीत बघा या परीक्षेचा पॅटर्न कसा असतो. ठीक आहे, तो राज्यसेवा परीक्षेचा पॅटर्न 3 टप्प्यामध्ये डिवाइड आहे. पहिला टप्पा असतो पूर्व परीक्षेचा, दुसरा टप्पा असतो मुख्य परीक्षेचा आणि तिसरा टप्पा असतो मुलाखतीचा, ज्याला आपण इंटरव्ह्यू म्हणतो किंवा पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतो. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जनरली हे जे 3 टप्पे असतात यामधला पूर्व परीक्षेचा जो टप्पा असतो हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असतो. म्हणजे MCQ फॉर्मॅटमध्ये इथे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पूर्व परीक्षेमध्ये जनरली तुमचे 2 पेपर होतात. एक GS चा पेपर असतो सामान्य विज्ञान आणि दुसरा असतो सामान्य ज्ञानचा एक पेपर असतो आणि दुसरा CSAT चा पेपर असतो. आणि मुख्य परीक्षा जी आहे ही मुख्य परीक्षा आपली लिखित स्वरूपाची होते. म्हणजे इथे तुम्हाला आन्सर रायटिंग करावी लागते. इथे काय करावी लागते? आन्सर रायटिंग करावी लागते. इथे GS चे 4 पेपर होतात. एक वैकल्पिक विषय म्हणून असतो, त्याचे तुम्हाला 2 पेपर द्यावे लागतात, म्हणजे 4 × 2 = 6. एक एसेचा पेपर असतो तो 7
आणि याच्या व्यतिरिक्त 2 लँग्वेजेसचे, म्हणजे एकूण तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये 9 पेपर द्यावे लागतात. पूर्वमध्ये तुम्हाला 2 पेपर द्यावे लागतात. म्हणजे हे दोन्ही पेपर एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये असतात. म्हणजे एक प्रश्न दिला जाईल, त्याचे 4 ऑप्शन आहेत आणि 4 पैकी योग्य उत्तर तुम्हाला टिक करावं लागतं. मुख्य परीक्षेमध्ये उत्तर लिखाण करावं लागतं. म्हणजे हे हे लिखाणाचा पेपर आहे हा. याच्यामध्ये एकूण पेपर किती असतात? 9 असतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि तिसरा टप्पा जो असतो तो म्हणजे मुलाखतीलाच आपण आपल्या भाषेमध्ये पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतो. म्हणजे इथे तुमचं नॉलेज चेक झालेलं आहे. नॉलेज चेक झाल्यानंतर तुम्ही मुलाखतीला चाललाय, म्हणून लक्षात ठेवा मुलाखतीचा मेन उद्देश जो असतो तुमची पर्सनॅलिटी तपासणं असतो, की तुम्ही कसे वागताय, कसे बोलताय, तुम्ही प्रेशराईज होताय की नाही होताय, या सगळ्या बाबी मुलाखतीमध्ये तिथं तपासल्या जातात. पण जर तुम्हाला मुलाखतीपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये चांगले मार्क स्कोअर करणं आवश्यक आहे. आणि मुख्य परीक्षेचा जो काही कट ऑफ लागेल त्याच्यावरती तुम्हाला मार्क मिळणं अपेक्षित असतं. जेव्हा कट ऑफच्या वरती मार्क मिळेल तेव्हाच तुम्हाला मुलाखतीचं तिथे इन्व्हाइट दिलं जातं. आणि अल्टिमेटली जो फायनल तुमचा कट ऑफ लागेल तो मुख्य आणि मुलाखती यांचे दोघांचेही मार्क एकत्रित केले जातात. आणि जर ते कट ऑफच्या वरती असेल तर तुमचं फायनल लिस्टमध्ये नाव राहतं. म्हणजे पूर्व परीक्षेचे जे काही मार्क आहे त्यांचं काम एवढंच आहे की तुम्हाला मुख्यमध्ये एंट्री करून देणं. आणि ऍक्च्युअल तुमची जी परीक्षा आहे राज्यसेवेची ती मुख्यपासून सुरू होते. कारण मुख्य आणि मुलाखतीमध्ये जे काही तुम्ही मार्क स्कोअर करणारा त्याच्या आधारावर तुमचं फायनल लिस्टमध्ये नाव राहील की नाही राहील हे डिसाईड होतं. तर हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की या स्पेसिफिक व्हिडिओमध्ये आपण पूर्व परीक्षेचा पॅटर्न कसा असतो, ठीक आहे, आणि सिलेबस कसा आहे, या सगळ्या बाबी आपण तपासणार आहेत. आणि आपण नेक्स्ट व्हिडिओ जो आपला सेकंड व्हिडिओ येणार आहे या सिरीजचा, त्याच्यामध्ये आपण मुख्य परीक्षेचा पूर्ण जो सिलेबस आहे तो आपण त्याच्यात अभ्यासणार आहे. आता पूर्व परीक्षेचा पॅटर्न कसा असतो हे बघा. जसं मी तुम्हाला सांगितलं की पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. एक असतो जीएस पेपर 1 ज्याला जनरल स्टडीजचा पेपर 1 म्हणतात, आणि दुसरा असतो सीसॅट पेपर 2. ठीक आहे. आता जीएस पेपर 1 आणि सीसॅट पेपर 2. आता याच्यामध्ये बघा पेपर 1 जो आहे तो अनिवार्य आहे. ठीक आहे, म्हणजे तो तुम्हाला द्यायचाच आहे. आणि दुसरा पेपर जो कसा आहे अर्हताकारी आहे, यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो क्वालिफाईंग आहे. कसं आहे? क्वालिफाईंग आहे. आता क्वालिफाईंगचा अर्थ काय? तर हे दोन्ही पेपर विद्यार्थी मित्रांनो जे असतात हे मॅक्झिमम 200 गुणांसाठी हे पेपर आपल्याला विचारले जातात. ठीक आहे, म्हणजे 200 गुण. आता बघा पेपर 1 हा अनिवार्य आहे. आणि जनरली जो कट ऑफ लागतो पूर्व परीक्षेचा, जसं आता तुम्हाला माहित असेल की युट्यूबवर खूप जास्त व्हिडिओ येत आहे कट ऑफ किती लागेल असेल, कारण एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर आता मागच्याच रविवारी झाला. तर हे कट ऑफ जो आपण बोलतोय हा कट ऑफ लागतो बेसिकली जीएस पेपर 1चा. हा कट ऑफ कशाचा लागतो विद्यार्थी मित्रांनो? जीएस पेपर 1चा हा कट ऑफ लागतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर जीएस पेपर 1चा कट ऑफ लागतोय. आणि याच्यानंतर जो सीसॅट पेपर आहे ज्याला पेपर 2 म्हणतो, हा पेपर कसा आहे? क्वालिफाईंग आहे. क्वालिफाईंग म्हणजे काय? तर या पेपरमध्ये फक्त तुम्हाला 200 पैकी 33% मार्क मिळवणं आवश्यक आहे. म्हणजे ते मार्कांमध्ये जर आपण केलं तर 67 मार्क तुम्हाला 200 पैकी पेपर 2 मध्ये प्राप्त करायचे आहे. आणि हे अनिवार्य असतं बरं. मिनिमम 67 मार्क जर तुम्हाला मिळाले पेपर 2 मध्ये म्हणजे तुमचा पेपर 2 हा क्वालिफाय होतो. पेपर 2 काय विद्यार्थी मित्रांनो? याला इंग्रजीमध्ये लिहिलं जातं सीसॅट. जनरली जेव्हाही तुम्ही स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करतात सीसॅटचा उल्लेख होतो. ठीक आहे. सीसॅट म्हणजे काय? सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. याच्याद्वारे तुमचं ऍप्टिट्यूड, तुमचं लॉजिक अँड रिझनिंग, तुमचं संभाषण कौशल्य, कॉम्प्रिहेन्शन म्हणजे तुमचं जो पॅराग्राफ दिलेला आहे त्याच्यावरून तुम्हाला अंडरस्टँड होत आहे का, इंग्रजी भाषा तुम्हाला समजते का, मराठी भाषा तुम्हाला समजते का, त्याच्यावरून तुम्हाला उत्तर काढता येत आहेत की नाही येत आहेत, या सगळ्या बाबी या सीसॅट वरून तिथे तपासल्या जातात. याच्यामध्ये इव्हन जे बेसिक कॅल्क्युलेशन मॅथमॅटिक्सचे कॉन्ट्स, रिझनिंग, ऍप्टिट्यूड वगैरे सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला पेपर 2 मध्ये त्याच्या आधारावर प्रश्न विचारले जातात. या व्यतिरिक्त डिसिजन मेकिंगचे सुद्धा प्रश्न दिले जातात. म्हणजे काही तुम्हाला केस स्टडी दिला जाईल आणि तुम्हाला म्हटलं जाईल की खालील ऑप्शन पैकी कोणते ऑप्शन तुम्ही निवडाल, त्याला म्हणतात डिसिजन मेकिंग. तर एकंदरीत 200 मार्कांचा हा सीसॅटचा पेपर असतो. 2 तास, दोन्ही पेपरला 2-2 तासाचा कालावधी असतो विद्यार्थी मित्रांनो. पेपर 2 मध्ये एकूण प्रश्न जे असतात ते असतात 80. किती असतात? पेपर 2 मध्ये एकूण प्रश्न 80 असतात आणि पेपर 1 मध्ये एकूण प्रश्न 100 असतात. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, जसं याच्यामध्ये. आणि हा जो सीसॅटचा पेपर असतो हा जनरली 10वीच्या लेवलचा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, हे इथं लक्षात ठेवा. 10वीच्या लेवलचा हा सीसॅटचा प्रश्न विचारला जातो. याच्यामध्ये 80 प्रश्न आणि जीएस पेपर 1 मध्ये 100 प्रश्न तिथं असतात. म्हणजे 100 प्रश्न म्हणजे प्रत्येक प्रश्न 2 मार्काचा, तर टोटल मार्क किती झाले? 200. इथे प्रत्येक प्रश्न 2.5 मार्काचा, म्हणजे टोटल मार्क किती झाले? 200. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीनं पूर्ण हे नियोजन राहतं पेपरचं. असा प्रकारचा पॅटर्न तिथं असतो. आणि हे दोन्ही पेपर जे होतात हे कसे असतात? वस्तुनिष्ठ किंवा
बहुपर्यायी म्हणजे एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये हे दोन्ही पेपर तिथे तुम्हाला दिले जातील आणि या दोन्ही पेपरचं माध्यम जे आहे ते मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेतून तुम्ही हे पेपर तुमच्यासाठी अवेलेबल असतात. तुम्हाला जर वाटत असेल मराठीतून द्यायचं तर मराठीतून द्या, इंग्रजीतून द्यायचं तर इंग्रजीतून द्या. आणि याच्यात लक्षात ठेवा कट ऑफ जो लागतोय पूर्व परीक्षेचा तो कट ऑफ कोणाच्या आधारावर लागतोय तर जीएस पेपर 1च्या आधारावर लागतोय. याचा अर्थ काय तर जीएस पेपर 1 मध्ये जेवढे चांगले मार्क तुम्ही स्कोर कराल आणि जर ते मार्क कट ऑफच्या वरती असतील तर तुम्हाला फायनल तुमचं पूर्व परीक्षा क्रॅक होईल म्हणजे तुम्हाला मुख्य परीक्षा द्यायला तिथे संधी मिळणार आहे. अगेन पूर्व परीक्षेचा हा जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो हा विविध पॅरामीटर्सवर डिपेंड करतो. जसं की पेपर कसा आलाय, पेपर टफ आला आहे की सोपा आलाय, तर स्वाभाविक आहे जर पेपर खूप कठीण आलेला असेल तर कट ऑफ कमीच जाणार आणि पेपर जर सोपा आला असेल तर कट ऑफ वाढणारच आहे. म्हणजे लॉजिकल असतं. दुसरा जो क्रायटेरिया असतो कट ऑफ डिसाईड करण्याचा तो म्हणजे किती जागा किती आहे. ठीक आहे, किती जागा आहे, 400 आहे, 500 आहे की 1000 जागा आहे, त्याच्या आधारावर देखील कट ऑफ कमी जास्त होतो. आणि तिसरा क्रायटेरिया म्हणजे काय किती विद्यार्थ्यांनी राज्यसेवेचा पेपर अपियर केलेला आहे म्हणजे दिलेला आहे त्याच्या आधारावर. या 3 गोष्टीच्या आधारावर जनरली तुमचा फायनल जो कट ऑफ आहे पूर्व परीक्षेचा म्हणजे तोही कशाचा जीएस पेपर 1चा तो कट ऑफ लागतो. कारण पेपर 2 मध्ये तुम्हाला मिनिमम 67 मार्क काढायचेच आहेत. म्हणजे 200 पैकी जर तुम्ही 67 काढले तर तुमचा पेपर 2 क्वालिफाय. आता असं येऊ शकते की कोणत्या कोणत्या विद्यार्थ्याला 200 पैकी 180 पडले, 190 पडले, पण जनरली ते 180 190 मॅटर करत नाही. मॅटर काय करतं फक्त तुम्हाला 200 पैकी 33% मार्क पाहिजे मिनिमम. 67 जर मार्क मिळाले तर पेपर 2 क्वालिफाय होतो. मग 180 मिळू द्या की 190 मिळू द्या, ते मार्क फायनल स्कोर मध्ये मोजल्या जात नाही. फायनल स्कोर मध्ये कोणते मार्क मोजले जातात फक्त जीएस पेपर 1चे जो अनिवार्य पेपर आहे. एवढं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवा, आता हे जे मी तुम्हाला 2 पेपर सांगितले या दोनही पेपरमध्ये म्हणजे पूर्व परीक्षेचा दोनही पेपर जीएस पेपर 1 आणि सीसॅट पेपर 2 या दोनही पेपरमध्ये विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग असते. कोणती मार्किंग असते निगेटिव्ह मार्किंग. आता तुम्ही या शब्दासोबत प्रचलित असालच अशी मी अपेक्षा करतो. आता निगेटिव्ह मार्किंग किती असते उदाहरण देतो तुम्हाला. जर सपोज जीएसचा पेपरमध्ये जर 2 मार्काचा प्रश्न आहे, आता प्रत्येकी प्रश्न 2 मार्काचा आहे, जर तो प्रश्न बरोबर आला म्हणजे हा जर बरोबर आहे तर तुम्हाला किती मार्क मिळणार 2 मार्क मिळणार. पण हा जर प्रश्न चुकला तुमचा तर तुमचे जे 2 मार्क आहे ते तर जातीलच जातील. याच्या व्यतिरिक्त प्लस ठीक आहे म्हणजे 2 मार्क तर तुमच्या जातीलच, याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या गोष्टी अजून त्याच्या 1/4 ऑफ 2 म्हणजे 2च्या 1/4 म्हणजे 25% तुमचे निगेटिव्ह मार्किंग असतात. हे लक्षात ठेवा. म्हणजे एकंदरीत तुमचे निगेटिव्ह मार्क किती जाईल -2.50 म्हणजे 2 मार्क तर जातीलच कारण हा रॉंग क्वेश्चन आहे. ठीक आहे, हाय रॉंग क्वेश्चन आणि हाय राईट क्वेश्चन. जर बरोबर आहे तर 2 पैकी 2 मिळेल म्हणजे 2 मार्क मिळतील. जर चुकला तर 2 मार्क तर तुमचे चालले जाईल. ठीक आहे, 2 मार्क वजा होईल म्हणजे -2 तो ऑलरेडी, पण 2च्या 1/4 तर 1/4 ऑफ 2 किती होतात 0.5 म्हणजे टोटल 2 प्लस 0.5 -2.5 तुमचे मार्क. एक प्रश्न जर तुम्ही सोडवला जर तो चुकला तर तुमचे एकंदरीत 2.5 मार्क तिथे वजा होतील. पण जर तुम्ही काहीच सोडवला नाही तो प्रश्न म्हणजे हा प्रश्न तुम्ही ब्लँक ठेवला तर तुमचे फक्त 2च मार्क जातील. हे लक्षात ठेवा. याला म्हणतात निगेटिव्ह मार्किंग. ठीक आहे, पुष्कळ वेळा विद्यार्थी कन्फ्युज होतात. म्हणजे बरोबर असला तर 2 पैकी 2, चुकला जर तुम्ही सॉल्व्ह केला आणि चुकला. महत्वाचं काय सॉल्व्ह केल्यानंतर चुकणं. जर तुम्ही आता सपोज 4 ऑप्शन असतात, तुम्ही याच्यातला कोणताही सर्कल तिथे डार्क केला नाही तर तुमचे काही मार्क चुकणार नाही. तुमचे ते 2 मार्क प्रश्नाचे तेवढेच तुमचे वजा होतील, निगेटिव्ह मार्क जाणार नाही. पण जर तुम्ही ए टिक केला पण उत्तर 4 आहे तर काय झालं प्रश्न चुकलाय म्हणजे तुम्ही सॉल्व्ह केलाय आणि चुकलाय. जर सॉल्व्ह केला चुकला तर 2 पैकी 2 जाईल आणि 2चे 1/4 म्हणजे 25% 2 मार्काचे किती होतात 0.5 तर -2.50. प्रत्येक चुकलेल्या प्रश्नामागे तुमचे तिथे मार्क वजा होतील. हे लक्षात ठेवा. आणि हे जे सर्कल असतात हेही तुम्हाला कम्प्लिटली सर्कल फिल करावा लागतो विद्यार्थी मित्रांनो. तिथे कोणत्याही प्रकारचा डॉट राहता कामा नये. म्हणजे अशा प्रकारे पूर्ण फिल करावा लागतो. कारण पुष्कळ वेळा विद्यार्थी आम्ही बघितले थोडं काहीतरी अर्ध करून टाकतात आणि सोडून देतात. असं करू नका. ठीक आहे, आणि जनरली याच्यातही दुसरा ऑप्शन सांगतो. कधी कधी काय होतं की आपण प्रश्न सोडता सोडता टिक केला आणि नंतर आपल्याला आठवतं अरे याचं उत्तर पहिलं नाही याचं चौथं आहे. आपण तिथे काहीतरी तो काय करतो याला आपण असं रॉंग करतो आणि तो भरायला लागतो. असंही अलाउड नाही या परीक्षेमध्ये, लक्षात ठेवा. आणि आता व्हाईटनर वगैरे चालत नाही. पहिले पूर्व व्हाईटनर घेऊन जायचे, पण असं काही करू नका विद्यार्थी मित्रांनो. कारण जनरली मग ते मार्क म्हणजे जो प्रश्न तुमचा बरोबरी असेल कधीतरी तो मग तुमचे मार्क निगेटिव्ह मध्ये जाऊ शकतात. ठीक आहे, याच्यामध्ये लक्षात ठेवा फक्त नकारात्मक गुणच्या बाबतीत एक एक्सेप्शन असं आहे की पेपर 2 मधील डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा एक सेक्शन असतो. त्याचे जवळपास 5 प्रश्न येतात.
या 5 प्रश्नामध्ये निगेटिव्ह मार्किंग राहत नाही. म्हणजे डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नांकरिता नकारात्मक गुणदान लागू राहील. म्हणजे या पेपर 2 मधले या 5 प्रश्न जे असतात डिसिजन मेकिंगचे यांना निगेटिव्ह मार्किंग लागत नाही, पण पेपर 1 मधले सगळे प्रश्न 100च्या 100 प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग तिथे असते. एवढं लक्षात ठेवा. अशा प्रकारचे 4 ऑप्शन असतात. याच्यापैकी जो योग्य पर्याय आहे तो तुम्हाला तिथे जो गोळा आहे तो तुम्हाला भरावा लागतो कम्प्लिटली, आणि याच्यामध्ये 2-2 गोळे जर भरले तो डिस्क्वालिफाय होऊन जातो किंवा ते निगेटिव्ह मध्ये तुमचा निगेटिव्ह मार्किंग तिथे होऊन जाते. म्हणून योग्य उत्तर निवडताना आणि टिक करताना काळजी तुम्ही घेतली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया. आता पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम कसा आहे हे बघा. पहिले तर आपण जीएस पेपर 1, ठीक आहे, म्हणजे जनरल स्टडीचा जो पेपर आहे त्याचा पहिले आपण सिलेबस बघणार आहोत. याच्यामध्ये बघा कोणत्या कोणत्या गोष्टी तिथे सिलेबस मध्ये दिलेल्या आहेत. सर्वप्रथम राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाच्या चालू घडामोडी. ठीक आहे, म्हणजे ज्या काही करंट अफेअर्स आहेत, चालू घडामोडी तुम्हाला सगळ्यांच्या बाबतीत राज्याच्या, राष्ट्राच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काय होत आहेत या सगळ्या बाबी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. तर हे याच्यासाठी न्यूजपेपर रीडिंग आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरं भारताचा इतिहास, हिस्ट्री, भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ, आणि याच्यामध्ये महाराष्ट्र स्पेसिफिक ज्या गोष्टी आहेत, जसं महाराष्ट्राचे समाज सुधारक असू द्या, महाराष्ट्रातील ज्या काही स्वातंत्र्य संग्रामातील चळवळी आहे त्याबद्दल तुम्हाला विशेष करून माहिती असली पाहिजे, कारण जनरली एमपीएससी असे प्रश्न विचारते. ठीक आहे. आणि या वर्षीचा जो पेपर होता 2026चा पूर्व परीक्षेचा, यामध्ये एन्शियंट हिस्ट्री, मेडिवल हिस्ट्री त्याच्यावर देखील प्रश्न विचारले, म्हणजे त्या देखील तुम्हाला आता अभ्यासायचं आहे. त्यानंतर भूगोल. ठीक आहे, हिस्ट्री झाला, पहिले करंट अफेअर, हिस्ट्री, मग ज्योग्राफी. ज्योग्राफीमध्ये दोन्ही भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल, महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल, या सगळ्या बाबतीत तुम्हाला माहिती असली पाहिजे. इव्हन जे जनगणना होते तर जनगणनेचा सुद्धा जो डेटा पब्लिश केला जातो त्याची देखील माहिती तुम्हाला असली पाहिजे, कारण त्याच्या आधारावर प्रत्येक वर्षी पूर्व परीक्षेमध्ये किमान 3 ते 4 प्रश्न असतातच असतात. याही वर्षीचा म्हणजे 2026चा पूर्व परीक्षेचा जो पेपर झाला त्याही मध्ये जनगणनेवर प्रश्न विचारले गेले होते. म्हणजे प्रत्येक वर्षी हा पॅटर्न आहे एमपीसीचा की जनगणनेवर प्रश्न येणार आहे म्हणजे येणार आहे. त्यानंतर भारत आणि महाराष्ट्र, राज्यशास्त्र व प्रशासन, ज्याला आपण पॉलिटी म्हणतो. ठीक आहे, तर पॉलिटी आणि गव्हर्नन्स याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्क विषयक प्रश्न इत्यादी टॉपिकवर तुम्हाला पॉलिटीमध्ये प्रश्न विचारले जातात. म्हणजे पॉलिटीचा देखील अभ्यास आपल्याला स्किलांनी करायचा आहे. त्यासाठी लक्ष्मीकांत हे पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑलरेडी बुकलिस्ट कोणती आहे पूर्व परीक्षेसाठी, मुख्य परीक्षेसाठी याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यानंतर आर्थिक व सामाजिक विकास, याच्यामध्ये इकॉनॉमिक्सवर तुम्हाला प्रश्न आहे. इकॉनॉमिक्स देखील पूर्व परीक्षेमध्ये येतं. त्याच्यामध्ये शाश्वत विकास काय, ज्याला आपण इंग्रजीमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो, म्हणजे असा विकास की ज्याचा फायदा आजच्या जनरेशनला होतोय आणि पुढच्या येणाऱ्या जनरेशनला सुद्धा होणार आहे, याला म्हणतात शाश्वत विकास. त्यानंतर दारिद्र्य काय आहे, समावेशन, इन्क्लुजन म्हणतो, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी. यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटच्या विविध ज्या योजना आहेत त्याबद्दल देखील प्रश्न विचारले जातात, म्हणजे त्याची देखील माहिती तुम्हाला इथे ठेवायची आहे. युनियन बजेट काय असतो त्याची माहिती ठेवायची आहे. इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये काय सांगितलेलं आहे त्याची माहिती ठेवायची आहे. याच्यावर तुम्हाला प्रत्येक वर्षी एक ना एक प्रश्न तरी विचारला जातो. त्यानंतर एन्व्हायरमेंट, पर्यावरण परिस्थितिकी, जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी आणि क्लायमेट चेंज, हवामान बदल, यांवरील सर्वसाधारण प्रश्न. याला विषय विशेषज्ञांची गरज नाही, म्हणजे एकदम तुम्हाला एक्सपर्टीज लेवलचं नॉलेज नाही पाहिजे. जे बेसिक नॉलेज आहे ते जरी असलं तरीही पुरे, म्हणजे तुम्ही जर बालभारतीच्या किंवा एनसीईआरटीच्या पुस्तकं जरी वाचून गेले तरी तुम्हाला ते प्रश्न सुटू शकेल अशा प्रकारचे प्रश्न असतात, पण एकदम त्याही लेवलचे नसतात. तुम्हाला जनरली शंकरायस असू द्या किंवा काही मराठीच्या स्पेसिफिक पुस्तकं आहे त्या देखील तुम्हाला इथं वाचणं पर्यावरणासाठी आवश्यक आहे. आणि शेवटलं म्हणजे सामान्य विज्ञान. ठीक आहे, आता सामान्य विज्ञान एकंदरीत जर बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो, तर जे आपल्या एनसीईआरटी आणि बालभारतीच्या पुस्तकं आहे त्याच्यातून तर प्रश्न विचारले जातात, पण आता अप्लिकेशन बेस्ड सायन्सचे प्रश्न जास्त आलेले आहेत. म्हणजे आता ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी विकसित होत आहे त्याच्या आधारावर या 2026च्या पेपरमध्ये तिथे सायन्सचे प्रश्न विचारले गेलेले आहेत, म्हणजे पॅटर्न थोडा थोडा चेंज होत आहे. आता एकंदरीत किती प्रश्न एमपीएससीच्या पूर्व परीक्षेमध्ये जीएस पेपरमध्ये विचारले जातात ते बघा. तर करंट अफेअरचे जवळपास ऍव्हरेजली प्रश्न प्रत्येक वर्षी 15 असतात. दुसरा इतिहासाचे किती असतात, इतिहासाचे 15 असतात, भूगोलाचे 15 असतात, त्यानंतर पॉलिटीचे 15 प्रश्न असतात, त्यानंतर इकॉनॉमिक्सचे जवळपास 15 प्रश्न, एन्व्हायरमेंटचे 5 प्रश्न आणि सायन्सचे 20 प्रश्न. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही बेरीज गेली तर ती बेरीज जाते विद्यार्थी मित्रांनो 100 प्रश्नाची. तर अशा प्रकारचं वेटेज इथे प्रश्नांचं या टॉपिक वाईज तिथं एमपीएससीच्या पूर्व परीक्षेमध्ये दिलं जातं, आणि हा पॅटर्न जनरली तुम्हाला तिथे एमपीएससीच्या पूर्व परीक्षेचा जीएस पेपर 1 मध्ये असाच पॅटर्न तिथे तुम्हाला आढळून येतो. त्यानंतर दुसरा जो पेपर आहे ज्याला आपण सीसेटचा पेपर म्हणतो किंवा क्वालिफाईंग पेपर म्हणतो, त्यामध्ये तुम्हाला 200 पैकी जेमतेम 67 मार्क स्कोअर करायचे आहे. या पेपरचा जो सिलेबस आहे तो बघा. हा जो पेपर असतो विद्यार्थी मित्रांनो हा जनरली 10वीच्या लेवलचा पेपर असतो.
म्हणजे 10th स्टँडर्डचा लेवलचा पेपर असतो. यामध्ये जनरली जे नंबर ऑफ प्रश्न कोणत्या कोणत्या टॉपिकवर ब्रॉडली कसे विचारले जातात ते इथे दिलेले आहे. जसं रिडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे तुम्हाला पॅसेजेस दिले जाईल आणि त्या पॅसेजेस मधनं तुम्हाला उत्तर शोधावे लागेल. तर एकूण असे पॅसेजेस 50 असतात. याच्यामध्ये इंग्रजी आणि मराठी दोन्हीचे पॅसेज असतील. नंतर मॅथ्स आणि रिझनिंग ज्याला कॉन्ट्स म्हणतात आपण, तर कॉन्ट्स आणि ऍप्टिट्यूडचे जवळपास 25 प्रश्न आणि शेवटले 5 प्रश्न हे असतात विद्यार्थी मित्रांनो डिसिजन मेकिंग. मी तुम्हाला आताच सांगितलं की जनरली सगळ्या जीएस पेपर 1 आणि सीसॅट पेपर 2 या दोन्ही पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. फक्त हे जे डिसिजन मेकिंगचे प्रश्न असतात यांना निगेटिव्ह मार्किंग लागू पडत नाही. म्हणजे हे प्रश्न जर तुमचे म्हणजे बरोबर आला तरी तुमचे मार्क आहे, चुकला म्हणजे चूक तर राहत नाही पण त्याच्यात मार्किंग स्ट्रक्चर वेगळं राहतं. हे लक्षात ठेवा. म्हणजे डिसिजन मेकिंग मध्ये निगेटिव्ह मार्क राहत नाहीत. ठीक आहे. आता याच्यामध्ये जो सिलेबस आहे जीएस पेपर 2 चा किंवा सीसॅटचा तो कसा आहे तो थोडक्यात बघा. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा आकलन असतं म्हणजे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन ज्याला म्हणतो. तुम्हाला इंग्रजी आणि मराठीचे पॅसेज दिले जाईल आणि तुम्हाला योग्य उत्तर काय त्या पॅसेज मधलं हे तुम्हाला सांगावं लागेल. त्यानंतर संवाद कौशल्यांसह आंतर व्यक्तिगत कौशल्य याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता, त्यानंतर निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण ज्याला आपण डिसिजन मेकिंग म्हणतो ते टॉपिक, सर्वसाधारण मानसिक क्षमता, त्यानंतर मूळ संख्या म्हणजे कॉन्ट्सवर प्रश्न विचारले जातात. मूळ संख्यात अंक आणि त्यांचे संबंध, परिमाणाचा क्रम इत्यादी इयत्ता 10वी स्तरावरील आणि विदा अनुदान तक्ता आलेख कोष्टक विदा पर्याप्तता इत्यादी 10वी स्तरावरील हे विचारलं जातं. आणि मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य हे 10वी आणि 12वीच्या स्तरावर असतं. म्हणजे ओव्हरऑल जर पेपर हा 10वीच्या लेवलचा असतो विद्यार्थी मित्रांनो. आणि हा पेपर कसा आहे क्वालिफाईंग आहे म्हणजे इथे तुम्हाला 200 पैकी 33% मार्क तिथे स्कोअर करायचे म्हणजे ते 67 होतात. म्हणजे इथे सेफ स्कोअर जो असतो जनरली 80 ते 90च्या दरम्यान असतो. जर तुमचा 90 पर्यंत स्कोअर येत असेल पण क्रायटेरिया काय मिनिमम 67 मार्क मिळायलाच पाहिजे. मग तुम्हाला 70 मिळाले तरी तुमचा पेपर 2 क्वालिफाय होऊन जाईल. ठीक आहे. तर हे झालं पेपर 2 चा. आता बघा कट ऑफ किती लागतोय. पुढे कट ऑफचा आपण अवलोकन करूया. 2025, 24, 23 आणि 22 म्हणजे 22 पासून मागच्या वर्षीपर्यंत कट ऑफ किती लागला आहे योगाचा हे थोडक्यात बघूया. हे बघा ओपन कॅटेगरीचा जर तुम्ही असाल आणि त्याच्यामध्ये सब कॅटेगरी जनरल म्हणजे पुरुष असाल तर यांचा 2022 मध्ये जीएस पेपर 1 चा कट ऑफ लागला होता 106.5, 23 मध्ये 108, 24 मध्ये 117.5 आणि 25 मध्ये 116. आता बघा हे जे कट ऑफ आहे ना विद्यार्थी मित्रांनो हे कट ऑफ इथे तुम्हाला वाढताना दिसत आहे. पण 24 नंतर 25 ला कट ऑफ कमी झाला. पण या वर्षी आता 2026 चा जो पेपर झालेला आहे हा 25 आणि 24 पेक्षा सर्वात टफ पेपर होता. आता असं म्हटलं जात आहे की कट ऑफ जो आहे तो जवळपास 100 पर्यंत येऊ शकतो किंवा 100च्याही खाली जाण्याची शक्यता आहे. म्हणजे अल्टिमेटली कट ऑफ हे कशावर डिसाईड होतात तर पेपरची टफनेस कसा आहे, पेपर किती कठीण आलाय किती सोपा आलाय त्याच्या आधारावर जनरली कट ऑफ हा कमी जास्त होऊ शकतो. दुसरा क्रायटेरिया जसं मी सांगितलं की किती कॅन्डिडेट अपियर होत आहे पेपरसाठी तो दुसरा क्रायटेरिया. तिसरा क्रायटेरिया जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे जागा किती आहे. ठीक आहे. ते याच्याच मध्ये ओपनचा फिमेल म्हणजे महिला जर ओपन मध्ये असतील तर त्यांचा कट ऑफ 2022 मध्ये 96.5, 23 मध्ये 101, 24 मध्ये 110 आणि 25 मध्ये 111. म्हणजे 25 मध्ये पुरुषांच्या ओपन कॅटेगरीच्या तुलनेत महिलांच्या ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा 5 मार्कांनी कमी होता आणि महिलांचे कट ऑफ हे पुरुषांपेक्षा नेहमी कमी असतात हे लक्षात ठेवा. आता स्पोर्ट्समध्ये बाकीचे ते तुम्ही एकदा ही पीडीएफ फाईल मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर एओनायस अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर टाकतोय. तिथून तुम्ही ही पीडीएफ फाईल डाउनलोड करा आणि तुम्हाला संपूर्ण अनालिसिस कट ऑफचं तुम्ही तिथून बघू शकता. त्यानंतर आपण येऊया एससी कट ऑफ कडे. एससीचा जनरलचा कट ऑफ म्हणजे पुरुषांसाठीचा कट ऑफ 2022 मध्ये 101.5, 103.5 23 मध्ये, 2024 मध्ये 115 आणि 2025 मध्ये 109. आणि महिलांचा जो कट ऑफ आहे तो पुरुषांच्या तुलनेत अगेन कमी आहे. 2022 मध्ये 94 होता, 2023 मध्ये 93.5 होता, 2024 मध्ये 107 होता आणि 2025 मध्ये 104. म्हणजे अगेन 5 मार्काचा जवळपास फरक एससी मेल आणि एससी फिमेल मधला. त्यानंतर एसटी मधला कट ऑफ बघा. एसटी मधला देखील 2022 मध्ये मेल साठी 93, 23 मध्ये 96, 24 मध्ये 104 आणि 25 मध्ये 99. या वर्षी अजून कमी पडणार आहे. आणि एसटी मध्ये फिमेल साठी 22 मध्ये 78.5, 23 मध्ये 87, 24 मध्ये 93.5 आणि 25 मध्ये 94.5. हे डीटीए डी नोटिफाईड ट्राईब जे आहे त्यांच्यासाठी सगळे कट ऑफ इथे दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. हे तुम्ही एकदा अवलोकन करू शकता. यानंतर ओबीसी साठी जो कट ऑफ आहे तो बघा. आता ओबीसी आणि ओपन याच्यामध्ये फरक एक तर नगण्य असतो, कधी कधी असतो, कधी असला आठवड एखाद मार्काचा तिथे फरक आपल्याला दिसून येतो. ओबीसी मध्ये बघा. ओबीसी मध्ये जनरल म्हणजे पुरुषांसाठी 2022 मध्ये 106.5 होता, 2023 मध्ये 108 होता, 2024 मध्ये 117.5 होता आणि 2025 मध्ये 116. म्हणजे हा कट ऑफ ओपन कॅटेगरीचा समान होता. आणि जे महिलांचा कट ऑफ आहे ओबीसी फिमेल त्यांच्यामध्ये 2022 मध्ये 96.5, 23 मध्ये 101,
24 मध्ये 110.5 आणि 25 मध्ये 111. म्हणजे महिलांचे कट ऑफ सगळ्या कॅटेगरीमध्ये पुरुषांच्या तुलनेमध्ये कमीच आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ईडब्ल्यूएस साठी बघा, ईडब्ल्यूएस जनरल जर असाल, मेल असाल, तर त्याच्यामध्ये 2022 मध्ये 106.5, 23 मध्ये 108, 24 मध्ये 117.5, 2025 मध्ये 103.5. जर तुमच्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असेल तर कट ऑफ किती लागला होता मागच्या वर्षी पुरुषांसाठी ईडब्ल्यूएसच्या 103.5 आणि जनरल ओपन कॅटेगरीसाठी किती होता 116. फरक बघा. आणि महिलांसाठी किती होता बघा, महिलांसाठी मागच्या वर्षीचा कट ऑफ ईडब्ल्यूएस मध्ये 99.5 होता. आणि ऑब्व्हियसली गोष्ट या वर्षीचा पेपर टफच होता, म्हणून कट ऑफ अजून देखील पडणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे हे एकंदरीत अनालिसिस आहे कट ऑफचं. आता कट ऑफ कोणत्या आधारावर डिसाईड होतो हे लक्षात ठेवा. मी अजून तुम्हाला सांगतो की कट ऑफ कसा ठरतो. तो पहिला पेपरची डिफिकल्टी लेवल. ठीक आहे. आता पेपरची डिफिकल्टी लेवल जनरली जेव्हाही आम्ही चर्चा करतो तर आम्ही 3 कॅटेगरीमध्ये पेपरला डिवाइड करतो. एक असते सोपा पेपर, एक असतो मीडियम लेवलचा पेपर, तिसरा असतो हार्ड पेपर आणि याच्या व्यतिरिक्त अजून एक कॅटेगरी असते जी मीडियम आणि हार्डच्या मधात असते, त्याला म्हणतात इंटरमिडिएट. म्हणजे एकदम कठीणही नाही आणि एकदम मीडियमही नाही, म्हणजे मधात कुठेतरी होता बा. तर अशा पद्धतीनं हे 4 प्रकारचे तिथे पेपरचे लेवल आम्ही तिथे क्लासिफाय करतो आणि त्याच्या आधारावर आम्ही डिसाईड करतो की पेपरचा काठिण्य पातळी काय आणि त्याच्या आधारावर एक अनुमान लावायला किंवा अंदाज बांधायला आपल्याला मदत होते. जसं आता सांगितलं जातं की 2026चा पूर्व परीक्षेचा जो जीएसचा पेपर होता तो टफ होता, आतापर्यंतचा वन ऑफ द टफेस्ट पेपर आपण म्हणू शकतो. मग म्हणून तो मीडियम टू हार्ड कॅटेगरीमध्ये होतो, म्हणून कट ऑफ कमी होण्याची शक्यता तिथे जास्त करून वर्तविल्या जात आहे. दुसरा जो क्रायटेरिया असतो ज्याच्या आधारावर कट ऑफ डिसाईड होतो तो म्हणजे नंबर ऑफ सीट्स, की जागा किती आहेत. ठीक आहे. जागा जर जास्त असेल तर ऑब्व्हियसली गोष्ट आहे की कट ऑफ कमी जातो, जागा जर कमी असेल तर कट ऑफ तिथे वाढतो. त्यानंतर तिसरा जो क्रायटेरिया तो म्हणजे नंबर ऑफ एस्पायरंट्स अपियर्ड, म्हणजे किती विद्यार्थी या परीक्षेला अपियर होतात. बघा, फॉर्म भरणारे वेगळे, फॉर्म भरल्यानंतर परीक्षेच्या दिवशी परीक्षेला जाऊन परीक्षा देणारे किती, त्याला म्हणतात नंबर ऑफ एस्पायरंट्स अपियर्ड. याच्या आधारावर म्हणजे या 3 क्रायटेरियाच्या आधारावर जनरली कट ऑफ डिसाईड होतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर या सगळ्या बाबी आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय तपासल्या आहेत. पूर्व परीक्षेचा सिलेबस काय आहे, किती प्रश्न कोणत्या टॉपिकवर पूर्व परीक्षेमध्ये विचारल्या जातात. ठीक आहे. जीएस पेपर 1चा सिलेबस काय आहे, सीसॅट पेपर 2चा सिलेबस काय आहे. ठीक आहे. या सगळ्या बाबी आणि कट ऑफचं एक आपण अवलोकन केलेलं आहे. 2022 पासून 2025 पर्यंतचा कट ऑफ कसा लागला आहे आणि 2026 मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे एकंदरीत वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय आहे, कोणत्या पोस्टसाठी ही परीक्षा घेतली जाते, या सगळ्या बाबी आपण या पहिल्या भागामध्ये तिथे आपण डिस्कस केलेल्या विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला काहीही डाऊट असेल एमपीएससी परीक्षेसंदर्भातला किंवा जेवढं मी सांगितलं याच्या संदर्भात काही डाऊट असेल, सरळ तुमचा मोबाईल फोन तुम्ही उचला आणि मला सरळ या माझ्या वैयक्तिक नंबरवर 8806202059 या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा डायरेक्ट मेसेज करा. तुम्हाला सिलेबस हवा आहे, तुम्हाला मार्गदर्शन हवा आहे, तुम्हाला मेंटरशिप पाहिजे किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल, काहीही असेल, एकदम छोट्यातला छोटा जरी डाऊट असेल तर सरळ तुम्ही फोन उचला आणि लवकर मला कॉल करून तुमचा डाऊट रिसॉल्व्ह करा आणि या परीक्षेच्या तयारीला लागा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आणि मी जसं तुम्हाला सांगितलेलं ही फाईल जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक इथे दिलेली आहे. ही एक लिंक आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देखील तिथे लिंक दिलेली आहे, तिथून ते जॉईन करा किंवा हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा QR कोड स्कॅन करू शकता आणि आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्या करंट अपडेट्सच्या माहिती त्या ग्रुपवर तिथे प्रोव्हाइड केल्या जातात. एमपीएससी आयोगातर्फे काही जर अपडेट आली ती देखील प्रोव्हाइड केली जाते आणि चालू घडामोडी संदर्भातल्या ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी आहेत ज्याच्यावर प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असते अशा घडामोडी देखील तिथे शेअर केल्या जातात. या व्यतिरिक्त लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल, तुम्ही 12वी तुमचं झालं असेल, तुम्ही पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वर्षाला असाल तर 12वी नंतरच मला तरी वाटतं की तुम्ही एमपीएससी राज्यसेवेच्या तयारीला लागलं पाहिजे. कारण या परीक्षेचा अभ्यास करायला मिनिमम 2 वर्षाचा कालावधी तिथे लागतो आणि 12वी जर तुमचं झालं आहे तर हा योग्य वेळ आहे या परीक्षेची सुरुवात करायला. ठीक आहे. यासाठी नवीन विद्यार्थ्यांसाठी आम्ही समर्पण बॅच घेऊन येतोय. ही बॅच ऑनलाईनच्या मार्फत तिथे अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या बॅचमध्ये जे काही शिक्षक वृंद आहेत त्यांनी प्रत्येकाने UPSC किंवा एमपीएससीचा इंटरव्ह्यू दिलेले लोक इथे आहेत, म्हणजे ज्यांना उत्तर लिखाण कसं करायचं, प्रिलिम्सचा पेपर कसा सोडवायचा याचं पूर्ण ज्ञान आहे, असेच लोक तुम्हाला इथे सोडवायला असतील. तर ही जी बॅच आहे ही ऑनलाईनच्या मार्फत तुम्ही तिथे जॉईन करू शकता. या बॅचची जी किंमत आहे विद्यार्थी मित्रांनो ती 29,999 आहे आणि सध्या परिस्थितीत आम्ही सरसकट 10% सूट देतोय. म्हणजे या बॅचची किंमत 26,999 तुम्हाला इथे अवेलेबल आहे. अजून जर तुम्हाला डिस्काउंट हवं असेल तर मला माझ्या वैयक्तिक नंबरवर तिथे तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता. ठीक आहे. आता या बॅचमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करतोय, तर पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू 3ही टप्प्याच्यात कव्हर्ड आहे. लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डिंग आम्ही देतोय. या बॅचची व्हॅलिडिटी लाईफ टाइम व्हॅलिडिटी आहे, म्हणजे एकदा जर तुम्ही हा विकत घेतला, तुम्ही 12वीत असू द्या, पहिल्या वर्षाला असू द्या, पण आता जर तुम्ही विकत घेतला तर तुम्ही 4थ्या, 5व्या, 6व्या वर्षापर्यंत जितके वर्ष वापरायचे
जितके वर्ष वापरू शकता. बेसिक टू ऍडव्हान्स कव्हरेज आहे. एनसीईआरटी आणि बालभारतीचा कव्हरेज आम्ही प्रोव्हाइड करतोय. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप या सगळ्या बाबी या स्पेसिफिक समर्पण बॅचच्या अंतर्गत इथे आम्ही प्रोव्हाइड करतो. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की मुख्य परीक्षा जी आहे ती उत्तर लिखाणाची परीक्षा आहे, म्हणून आन्सर रायटिंगचं महत्व या पेपरमध्ये खूप जास्त वाढलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून जेव्हा तुम्ही सुरुवात करता तर 1-2 महिन्यानंतरच तुम्ही उत्तर लिखाणाला सुरुवात करायला पाहिजे, कारण शेवटी तुम्हाला पेपर उत्तर लिखाण करायचं आहे आणि त्या उत्तर लिखाणासाठी तुम्हाला आर्ट ऑफ आन्सर रायटिंग डेव्हलप करणं काळाची गरज आहे. कारण 150 शब्दात आणि 250 शब्दात जर उत्तर लिहायचं असेल तर कसं लिहायचं, काय लिहायचं, ही एक कला आहे आणि ही कला डेव्हलप करायला तुम्हाला वेळ लागतो. या बॅच संदर्भात तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल तर सरळ या दोन्ही नंबरपैकी कोणत्याही नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्यानंतर हे बघा, जर तुम्ही मुख्य परीक्षेसाठी अभ्यास करत असाल, तुमची पूर्व परीक्षा निघत असेल किंवा निघत जरी नसेल तरी इथिक्स हा स्पेसिफिक जो सब्जेक्ट आहे, एका सब्जेक्टवर 250 मार्क आहे विद्यार्थी मित्रांनो आणि फार महत्वपूर्ण हा पेपर आयोगाने आता ऍड केलेला आहे. यासाठी निलेश सर आमच्याकडे एक्सपर्ट फॅकल्टी आहे, त्यांचे प्रॉपर मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून नोट्स अवेलेबल आहे आणि एकदम सोप्या भाषेत निलेश सर इथिक्स काय असतं, कसं लिहायचं आहे, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस सगळ्या गोष्टी या कोर्स अंतर्गत आम्ही प्रोव्हाइड करतोय. या संदर्भात जर तुम्हाला माहिती काही हवी असेल तर निलेश सरांना डायरेक्ट 9403692940 या नंबरवर तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पूर्व किंवा मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला तयारी कशी करायची आहे, काय करायची आहे, तुम्हाला एक मार्गदर्शन हवं असेल तर आमची मेंटरशिपची बॅच आहे, ज्याच्यामध्ये पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू तीनही टप्प्याचं मेंटरशिप म्हणजे पर्सनलाइज गायडन्स, 1-to-1 गायडन्स इथं प्रोव्हाइड केलं जातं. आठवड्याचा प्लॅन, दिवसाचा प्लॅन, महिन्याचा प्लॅन, सगळे प्लॅनिंग तुमच्याकडनं करून घेतली जाते आणि तसं तुमच्याकडनं अभ्यास करून घेतला जातो. या सगळ्या गोष्टी या मेंटरशिप बॅच अंतर्गत मी स्वतः तिथं रन करतोय, मी स्वतः तुम्हाला गाईड करायला असणार आहे. म्हणून जर तुम्हाला या मेंटरशिप बॅच जरी जॉईन करायची असेल तर सरळ तुमचा फोन उचला आणि 8802-8806242059 म्हणजे 8806242059 आणि माझ्या वैयक्तिक नंबरवर सरळ व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. ही मेंटरशिपचा प्रोग्राम ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही मार्फत तिथे अवेलेबल आम्ही करून देतोय. आमचं सेंटर पुणे आणि नागपूरला आहे, त्याचा सुद्धा ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही आमच्या लोकेशनला येऊ शकता किंवा जर यायचं असेल तर मला वैयक्तिकरित्या फोन करू शकता. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त आमचा एवनएस अकॅडमीचा ऍप आहे विद्यार्थी मित्रांनो. आमचे विविध जे कोर्सेस आहेत ते देखील आम्ही या ऍपच्या माध्यमातून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिलेले आहे. जर तुम्हाला हे देखील ऍक्सेस करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, तिथून आमची ऍप डाउनलोड तुम्ही करू शकता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर एमपीएससीचा सिलेबस काय आहे, मराठीमधनं, इंग्रजीमधनं बुक लिस्ट काय आहे किंवा काही बेसिक डाऊट असेल, सरळ मोबाईल फोन उचला, काही दुसरा तिसरा विचार करू नका आणि मला या नंबरवर माझ्या कॉल करा किंवा मेसेज करा. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. आपण मेन्सचं जे सखोल डिस्कशन आहे की मेन्सचा पेपर पॅटर्न कसा आहे, काय आहे, हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तिथे करणार आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.